मी अमोल शिर्के, संगमनेर अकोले टाइम्स न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतोय। मी आज आलेलो आहे सुप्रसिद्ध ठिकाण असलेल्या रंधा धबधबा या ठिकाणी। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, रंधा धबधब्याने अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं आहे। खर तर भंडारदरा पाणलोट क्षेत्रात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। या पावसामुळे येथील ओढे नाले मोठ्या प्रमाणावर वाहू लागले आहे आणि भंडारदरा धरणात पाण्याची येणारी आवक पाहता धरणाच्या स्पिलवे मधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे। आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास भंडारदरा धरणाच्या स्पिलवे गेट मधून 20,110 क्युसेक्स वेगाने विसर्ग हा निळवंडे धरणाच्या दिशेने सोडण्यात आला आहे। त्यामुळे येथील हा जो सुप्रसिद्ध असा रंधा धबधबा आहे, हा तुम्ही धबधबा पाहू शकता। या ठिकाणी हा रंधा धबधबा फुल भरून वाहतोय। या ठिकाणी मोठं अकराळ विक्राळ स्वरूप या रंधा धबधब्याने परिधान केलेलं आहे आणि या ठिकाणी विविध ठिकाणचे पर्यटक हे दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये सामावून ठेवण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। खर तर या सध्या या परिसरात पावसाची थोडी उघडीप आहे, मात्र ऊन आणि पावसाचा खेळ सुरू आहे। तरी देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाऊस सुरू आहे। जो वाकी धरणाचा विसर्ग आहे, तो वाकी धरणाचा विसर्ग 4,000 पेक्षाही जास्त सुरू आहे। भंडारदरा धरणाच्या स्पिलवे मधून सोडण्यात आलेलं पाणी आणि वाकी धरणातलं पाणी हे संपूर्ण निळवंडे धरणाच्या दिशेने जात आहे। परिणामी निळवंडे धरणाचा पाणी साठा झपाट्याने वाढत आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये निळवंडे धरणातून पाणी खाली प्रवरा पात्रात सोडलं जाईल। इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी खाली सोडलं जात आहे। खरं तर या ठिकाणी विविध ठिकाणचे पर्यटक आलेले आहेत। आपण त्या पर्यटकांशी बोलून बघूया। कुठून आलेत? कुठून आलेत? कुठून आलेत? पुण्यातून आले। इकडे काय कसं वाटतंय रंधा धबधबा बघून? छान आहे मस्त आहे, एक नंबर। पहिल्यांदा झालं। पुण्यावरून आलेले आहेत, तुम्ही कुठून आले? पुण्यावरूनच आलोय मी पण। कसा अनुभव? खूपच आनंद झाला, खूप चांगल्या पद्धतीनं पाणी पडतंय, खूपच पाणी पडतंय। वर पण आम्ही गेलो होतो, तिथनं पाणी सोडत येत 1000 क्युसेक प्रमाणे सोडत येते। भंडारदरा परिसर फिरून आले का? हो, फिरून आलो। खरं तर हे पुण्याहून आलेले काही पर्यटक आहे, त्यांना इथील निसर्ग फार आवडलेला आहे। अजूनही काही या ठिकाणी पर्यटक आलेले आहे, आपण त्यांच्याशी बोलूयात। कुठून आल्यात? आम्ही नगरवरून आलोय बघा। काय कसं वाटतंय? रंधा धबधब्याने छान असं रूप धारण केलेलं आहे, खूप काय सांगाल? खूप जबरदस्त वातावरण आहे, पाऊस पण खूप आहे आणि इथे मजा पण खूप येत आहे। जे तुमचे फॉलोअर्स आहेत त्यांना आपण नक्की सांगूया की एकदा संगमनेर अकोले भागात भेटायला येण्याचं आहे। काय सांगाल, कसं वाटतंय? मी जळगावून आलोय, आनंद सोमानी। खूप सुंदर आणि अतिशय मनमोहक दृश्य बघायला मिळालंय आपल्याला इथं। पहिल्यांदाच आले का? नाही, मी याच्या अगोदर मी प्रॉपर श्रीरामपूर टाकळीमध्ये राहतोय, अच्छा। पण खूप सुंदर, खूप वर्षानंतर आलोय, पण खूप छान वाटतंय येऊन। खरं तर संपूर्ण राज्यातील पर्यटक या ठिकाणी येत आहे। हे जळगाव येथील पर्यटक होते, अतिशय आनंद होतो या ठिकाणी ते सांगताय। तुम्ही माझ्या पाठीमागचं हे दृश्य पाहू शकता। हे दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांनी मोठी हजेरी लावली आहे। मात्र सध्या तरी पावसाचा जोर या ठिकाणी कमी आहे, त्यामुळे हे जे सध्या रंधा धबधब्यामध्ये जे पाणी सुरू आहे ते येत्या काही तासात कमी होईल अशी शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर भालेराव सह मी अमोल शिर्के, रंधा धबधबा। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर। आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध। तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते। आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग। प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब। तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर। आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील।
आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.